श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा का केली जाते बरं? श्रावण महिन्याला असं काय विशेष महत्त्व आहे ते आपण पाहणार आहोत। श्रावणामध्ये भगवान शिवांची पूजा केल्याने जीवनातील अनेक संकटे हे दूर होतात। महादेवाला करुणा अवतारम सुद्धा म्हटलं जातं। संपूर्ण संसाराचे सार म्हणजेच देवादिदेव महादेव। संपूर्ण सृष्टीतील जीवाला आश्रय देणारे म्हणजेच महादेव। भुजंगाला आपल्या गळ्यात धारण करणारे म्हणजे शिव। आता श्रावणाला विशेष महत्त्व काय आहे त्याबाबत आपण दोन कथा हे ऐकणार आहोत। त्याबद्दल पहिली कथा म्हणजे ज्यावेळी देवता आणि राक्षस यांच्यामध्ये लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन झाले आणि या मंथनातून जे 14 रत्ने बाहेर आली होती त्या रत्नाबरोबरच एक कालकूट विष सुद्धा बाहेर आलं होतं। हे विष प्राशन करण्याची ताकद कोणत्याही देवी देवतेमध्ये नव्हती, परंतु भगवान शिवांनी सृष्टीच्या रक्षणासाठी हे कालकूट विष प्राशन केलं। त्यामुळे भगवान शिवाच्या शरीराचं तापमान वाढलं, त्यांच्या शरीराची लाहीलाही झाली। त्यावेळी भगवान इंद्राने जलवर्षा केली आणि त्यामुळं भगवान शिवाच्या शरीराचं तापमान कमी झालं आणि हा महिना होता तो म्हणजे श्रावण महिना। भगवान शिवांच्या शरीराचं तापमान कमी झाल्यामुळे त्यांनी भगवान इंद्राला वरदान दिले की जो कोणी मला या श्रावण महिन्यात जल अभिषेक करील त्याच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील। त्या व्यक्तीला, त्या मानवाला स्वर्ग प्राप्ती होईल आणि त्याच्यावर माझा कृपा आशीर्वाद सदा राहील। त्यामुळेच श्रावणामध्ये जर तुम्ही भगवान शिवाच्या पिंडीवर जल अभिषेक केला तर तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील। असा हा श्रावण विशेषमध्ये पहिली कथा ही सांगितली जाते। तुम्ही पाहायला गेलं तर ज्येष्ठ आणि आषाढमध्ये टेम्परेचर एवढं जास्त असतं ना, ती संपूर्ण माणसाच्या शरीराची लाहीलाही होते। परंतु ज्यावेळी श्रावण महिन्यात पाऊस पडतो ना तेव्हा सर्व जीवाला शांती मिळते। आला श्रावण महिना, किती पवित्र असा हा श्रावण महिना आहे। म्हणून भगवान शिव आणि माता पार्वती सुद्धा या पृथ्वीवर श्रावण महिन्यात भ्रमण करत असतात आणि ज्या ठिकाणी शिवलिंग आहे त्या ठिकाणी ते जात असतात आणि जो कोणी भक्त मनापासून त्यांची भक्ती करतो त्यांना भगवान शंकर नक्कीच प्रसन्न होतात। त्यामुळे तुम्ही मनापासून भक्ती करा, एक लोटा जल भगवान शंकराच्या पिंडीवर नक्कीच अर्पण करा। दुसरी कथा अशी सांगितली जाते की शिवपुराणात ही कथा सांगितली आहे की श्रावण महिन्याचे रहस्य काय आहे। दक्ष प्रजापती राजा यांची कन्या सती यांचा विवाह भगवान शंकराशी झाला होता, परंतु हे प्रजापती दक्ष राजाला हे आवडलं नाही आणि त्यांनी त्यांच्या संग ते बोलले पण नव्हते। तेव्हा दक्ष राजांनी काय केलं, जेव्हा आपल्या राज्यात त्यांनी एक यज्ञ केला त्यावेळी सर्व देवी देवतेंना त्यांनी आमंत्रण दिलं, परंतु आपली मुलगी सती आणि जावई भगवान शंकर यांना त्यांनी आमंत्रण दिलं नाही। परंतु सर्व देवी देवतांना आमंत्रण दिलं आणि मला आमंत्रण दिलं नाही, म्हणून सतीला त्या यज्ञाच्या ठिकाणी जायचं होतं, परंतु भगवान शिवांनी सांगितलं होतं की तू जाऊ नको। परंतु माता सतीनं ते ऐकलं नाही आणि ते यज्ञाच्या ठिकाणी गेल्या। सर्व देवी देवतेसमोर प्रजापती दक्ष राजाने यांनी भगवान शिवाचा अपमान तर केलाच, त्याचबरोबर माता सतीचा सुद्धा अपमान केला आणि देवी सतीला आपल्या पतीचा अपमान वडिलांनी केला म्हणून तो सहन झाला नाही आणि त्यांनी त्या चितेत म्हणजे त्या अग्निकुंडात उडी घेतली आणि अग्निकुंडात उडी घेताना अशी प्रार्थना केली की जन्मोजन्मी माझा हाच पती राहू दे। अशा प्रकारे त्यांनी अग्निकुंडात ही उडी मारली। तर त्यामुळे सुद्धा श्रावण महिन्याला खूप असं महत्त्व दिलं जात असं। या श्रावण महिन्यातच माता पार्वतीला भगवान शंकराने आशीर्वाद दिला होता आणि ते पहिल्या प्रथम त्यांना प्रसन्न झाले होते आणि दर्शनसुद्धा दिलं होतं आणि माता पार्वतीला आशीर्वाद मागायला सांगितला होता। त्यावेळेस माता पार्वतीने असा आशीर्वाद मागितला की देवा तुम्हीच माझे जन्मोजन्मी पती व्हा। तेव्हा भगवान शिवाने त्यांना तथास्तु असा वर दिला होता। तर तो महिना म्हणजे हाच महिन्यात, या महिन्यात कुठलीही कुमारिका असेल त्यांनी श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाच्या पिंडीवर जल अभिषेक नक्कीच करा, त्यामुळे तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळेल असं त्याच्या मागची कथा आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा मनापासून भगवान शिवाची प्रार्थना करा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल आणि तुम्हाला जो आवडेल तो पती मिळेल। तसेच या महिन्यात तुमचे वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा महिना खूप असा पवित्र मानला आहे।
भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणी तुम्ही नतमस्तक व्हा, जलाभिषेक करा, भगवान शिवाला चंदनाचा लेप लावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही नक्कीच पूर्ण करा. कुष्ठरोग यासारख्या रोगसुद्धा नुसता भगवान शिवाच्या पिंडीवर जल अभिषेक केल्याने दूर होतो. दुःख दारिद्र्य तुमचं दूर होतं. श्रावण महिना हा खूप पुण्याचा महिना मानला जातो. श्रावण महिना खूप असा पवित्र आहे. या श्रावण महिन्यात प्रत्यक्ष भगवान शिव आणि माता पार्वती या पृथ्वीवर भ्रमण करतात आणि ते कुठल्या रूपानं तुमच्या घरी येतील ते काही सांगता येत नाही. त्यामुळं या महिन्यात तुम्ही दान धर्म करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा, कारण हा पुण्यवान महिना आहे, पवित्र महिना आहे आणि तुम्हाला फक्त ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचाच जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होतील. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न या महिन्यात